नमस्कार, पल्स 24 न्यूज देख रहे हैं आप और आपके साथ मैं हूं सुजल वर्मा। संभाजी ब्रिगेड का राज्य स्तरीय सम्मेलन 22 अगस्त को विष्णुदास भावे थिएटर वासी नवी मुंबई में होगा। संभाजी ब्रिगेड के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन सुभाष बोरकर ने मराठी जागरूकता भवन में आयोजित संवाददाता सम्मेलन में बताया कि अमरावती जिले से सैकड़ों पदाधिकारी इस सम्मेलन में जाएंगे। सत्र का उद्घाटन सांसद डॉक्टर रोहित पवार करेंगे। इसका आयोजन अनमोल कोले, सहाद्री देवराय, अध्यक्ष सयाजी शिंदे, अभिनेता निखिल चौहान, गौरव मोरे करेंगे। सत्र में वरिष्ठ व्याख्याता कई विषयों पर मार्गदर्शन देंगे। साथ ही सत्र का समापन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष पूर्व केंद्रीय मंत्री शरद चंद्र पवार की उपस्थिति में होगा और अध्यक्षता श्रीमंत छत्रपति करेंगे। शाहू महाराज कोल्हापुर में रहेंगे, जबकि पूर्व उप मुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटिल मुख्य उपस्थित रहेंगे। संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन त्या 22 ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी या ठिकाणी संपन्न होत आहे। या अधिवेशनामध्ये राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती या अधिवेशनाला राहणार आहे। तसेच अमरावती जिल्ह्यामधून शेकडो पदाधिकारी या अधिवेशनाकरता उपस्थित राहणार आहे। या अधिवेशनामध्ये उद्योग या विषयापासून तर सुरक्षेवर आधारित विचारधारा, भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने अनेक विषयावर अनेक मान्यवर या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही महाराष्ट्रभरातून ज्यांचं कृषी क्षेत्रामध्ये भरघोस असं काम आहे, त्यामध्ये राजेंद्रदादा पवार, बारामती, विलास शिंदे सह्याद्रीचे एमडी आणि सुप्रसिद्ध उद्योजक सतीश भाऊ मगर यांना कृषी विश्वभूषण आणि मराठा विश्वभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्रवासाच्या निमित्ताने या अधिवेशनाची तयारी मी महाराष्ट्रभरात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करीत आहोत। हे अधिवेशन संभाजी ब्रिगेडचं जे अधिवेशन आहे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे। त्याला जे काही प्रमुख उपस्थितीमध्ये सन्माननीय काही मान्यवर आहेत, त्यामध्ये पद्मविभूषण पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब या अधिवेशनाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत। माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांची सुद्धा विशेष उपस्थिती या अधिवेशनाला आहे।